लाडकी बहीण योजनेचे बंद मानधन तात्काळ सुरू करावे यासाठी रामभाऊ घोगरे यांनी अनोखे आंदोलन केले आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत केवायसी व पडताळणीच्या कारणावरून बंद करण्यात आलेले पात्र महिलांचे मानधन तात्काळ पूर्ववत सुरू करावे या मागणीसाठी धर्मवीर सामाजिक क्रांतीचे प्रांताध्यक्ष रामभाऊ घोगरे यांनी शनिवारी दिनांक 1 रोजी घनसावंगी येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरात महिलांचा वेश परिधान करून अनोखे आंदोलन केले। त्यांच्या या आंदोलनामुळे शिबिरात काही काळ लक्षवेधी वातावरण निर्माण झाले। राज्य शासनाने विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ लाखो महिलांना मिळत होता। मात्र गेल्या काही महिन्यांपासून केवायसी पडताळणी आणि इतर तांत्रिक कारणे पुढे करून हजारो पात्र महिलांचे मानधन बंद करण्यात आल्याचा या शासनामध्ये शिवसेना, भाजप आणि भारतीय जनता पार्टी या तिघांचं मिळून सरकार आहे। ज्या वेळेला 2024 ची निवडणूक झाली त्यावेळेला 2024 च्या निवडणुकामध्ये सरसकट महाराष्ट्रातील सर्व महिलांना लाडकी बहीण ही योजना चालू केली आणि सर्व महिलांना त्याचा लाभ देण्यात आला। परंतु जवळजवळ या 2 वर्षांमध्ये महाराष्ट्रातल्या अर्ध्या निम्म्या महिलांचा पगार बंद केलेला आहे आणि या बंद केल्यामुळे घनसंगी तालुक्यातल्या 45,000चा आकडा कलेक्टर कार्यालयातून डिक्लेअर झाला की 45,000 महिलांच्या पगार लाडक्या बहिणीच्या बंद झालेले आहेत। तर शासनाला माझी विनंती आहे, पगार लावायच्या टायमाला जसा एकही कागद घेतला नाही आणि थेट खात्यात पैसे टाकले तसं आता केवायसी फेवायसीचं नाटक करू नये आणि आमच्या आया बहिणीच्या खात्यावर ज्या पहिल्या लाभार्थी आहेत मतदानाच्या टायमाच्या त्यांना परत रिन्यू करून तुम्हीच केवायसी करायची, तुम्हीच रिन्यू करायचं आणि थेट खात्यामध्ये पैसे टाकायचे।